आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिलं तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सावधान सांगलीकर, येत्या 15 दिवसात अनधिकृत बांधकाम साहित्य न उचलल्यास ते जप्त करणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे। येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर अनधिकृत वेस्ट कचरा उठाव करून नैसर्गिक नाले स्वच्छ करण्यासाठी मनपा कर्मचारी कार्यरत होत असून या दरम्यान बांधकाम व्यावसायिकांनी भर रस्त्यावर वेस्ट कचरा टाकून जी अडवणूक केली असेल तो कचरा महानगरपालिका कर्मचारी उचलून तो जप्त करणार आहे। तरी नागरिकांनी आपल्या घरासमोरील कचरा उठाव करावा। तसेच दरम्यान शहरातील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपला कचरा आपल्या जागेत साठवून त्याची खत निर्मिती करावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे। तसेच शहरातील सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी रीतसर अर्ज ही सादर करावेत असेही सांगण्यात आले आहे। दरम्यान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2018च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका यंत्रणा सज्ज झाली असून येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू होणार असल्याचे सांगितले। कुपवाड शहरामध्ये जे बांधकामं अनधिकृत बांधलेली आहेत त्यामध्ये महानगरपालिकेची परवानगी न घेताना बांधलेली बांधकामं असतील किंवा FSI पेक्षा जादा बांधकामं केलेली आहेत ती असेल किंवा मंजूर नकाशापेक्षा वेगळं बांधकाम केलं आहे आणि सामाजिक अंतर जे विशिष्ट सोडा लागतं बांधकामाला ते न सोडता केलेली बांधकामं असतील अशा सर्व बांधकामांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य शासनानं दिलेल्या सूचनेप्रमाणे एक मोहीम घेऊन ही बांधकामं त्यांना विशेष दंड करून नियमितीकरण करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगानं सांगली महानगरपालिकेच्या शहरामध्ये सुद्धा ही मोहीम घेण्यात आलेली आहे। सर्व आर्किटेक्ट आणि बिल्डर असोसिएशन ह्या सर्वांची एक बैठक घेऊन मी त्यांना सूचित केलेलं आहे की असे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, कारण मॅक्झिमम कामं ही ह्या बिल्डर आणि आर्किटेक्ट यांच्या मार्फतच होतात। त्याच्यामुळे त्यांनाही सूचित केलेलं आहे। त्यामध्ये याच्यासाठी एक आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता 22 मार्च 2018 रोजी। तो दैनिक सकाळ आणि दैनिक केसरीमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। त्याच्यामध्ये 6 महिन्याची मुदत असल्यामुळे ह्या सर्वांना 21 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदत दिलेली आहे। असे जे प्रस्ताव असतील ज्यांना आपले घर किंवा बांधकाम रेग्युलराइज करून पाहिजे असेल, नियमिती करून पाहिजे असेल, त्यांनी तात्काळ महानगरपालिकेकडे एक प्रस्ताव सादर करावे अशा सर्व सूचना आपल्या माध्यमांच्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे। त्याबरोबर शहरामध्ये DDR ही संकल्पना ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट्स म्हणजे बांधकामासाठी परवानगी, बांधकामासाठी व्हर्च्युअल स्पेस अशा अनुषंगानं देण्यात येत असलेली परवानगी सांगली शहरामध्ये महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत सुरू नव्हती, पण ड वर्गच्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व महानगरपालिकेमध्ये सुरू आहे, पण सांगलीमध्ये सुरू नव्हती। तर ती राज्य शासनाने 2016लाच कार्यामध्ये तरतूद करून सर्व ड वर्ग महानगरपालिकेमध्ये ही DDR ही संकल्पना सुरू करायला सांगितली। याच्यामध्ये लोकांच्या ज्या जमिनीवरती रिझर्वेशन टाकलेलं आहे डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे, तर ते रिझर्वेशन भूसंपादन करून ताब्यात घेत असताना महानगरपालिकेला होणारे आर्थिक झळ आणि लोकांना होणारा त्रास हा कमी करावा ह्या हेतूनं केलेली गोष्ट आहे। याच्यामध्ये लोकांच्या ज्या जमिनी महानगरपालिकेनं घेतलेल्या आहेत आणि अजूनही कॉम्पेन्सेशन दिलेलं नाही अशा जमिनीचा ह्या TDRच्या अनुषंगानं विचार होऊ शकतो आणि त्याच्यासाठी सर्वांना प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वांना सांगण्यात येत आहे। त्याबरोबर अनेक बिल्डर
आमच्याकडे येऊन TDR संकल्पना सुरू करा, आम्हाला भरपूर मागणी आहे असंही सांगत असतात. त्यामुळे लोकांना ह्या TDRच्या मार्फत लोकांना डायरेक्ट पैसेसुद्धा मिळू शकतात. त्यामुळं सांगली शहरामध्ये आम्ही ही TDRची संकल्पना आम्ही सुरू करत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आमच्यासाठी असा आहे की सांगली शहराच्या पावसाळ्याच्या अनुषंगानं अनेक गटारी किंवा नाले तुंबलेले असतात. त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण दिसतं. त्याच्यामध्ये रस्त्यावरती जो काही कन्स्ट्रक्शन आणि डेब्रिज मटेरियल आहे, राडा रोड आहे, बांधकामाचा राडा रोड आहे, ते बांधकामाचं मटेरियल जे आहे ते तसंच राहिल्यामुळे पावसाच्या पिरियडमध्ये हे पुन्हा गटारीमध्ये जातं आणि गटारी तुंबल्या जातात. म्हणून ह्या वर्षी आम्ही 21 तारखेपासून 21 मेपासून 26 मेपर्यंत ह्या राडारोडा उचलण्याची मोहीम घेतली. ह्या शहरामध्ये असणाऱ्या सर्व राडारोडाची आम्ही चौकशी करून त्याचा एक अहवाल तयार झाला आहे. जवळपास 500 ते 600 टन हा कन्स्ट्रक्शन मटेरियल रस्त्यावरती आहे. ते आम्ही नक्की ह्या 7-8 दिवसामध्ये उचलू. त्यामध्ये प्रभागनिहाय त्याचं नियोजन झालेलं असल्यामुळे पहिल्यांदा आम्ही सांगली शहरामध्ये प्रभाग 1 आणि 2 आणि नंतर मग मिरज आणि कुपवाड अशी आम्ही मोहीम घ्यायचं ठरवले. त्याबरोबर महानगरपालिकेला ODFचं सर्टिफिकेशन आम्हाला मिळालेलं आहे. महानगरपालिका पुन्हा हागणदारीमुक्त असल्याचं प्रमाणपत्र केंद्र शासनानं दिलं आहे. त्याबरोबर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगानं केंद्र शासनाला आम्ही हरित ब्रँड मिळण्याच्या हेतून एक प्रस्ताव दिला होता आणि त्याच्यामध्ये केंद्र शासनाने महानगरपालिकेला हरित ब्रँड हा जाहीर केला. याच्यामुळे आमचं जे खत आहे ते पूर्ण भारतामध्ये कोणतीही कंपनी घेऊन जाऊ शकते आणि त्याबरोबर अनेक महानगरपालिकांना आणि नगरपालिकांना हा हरित ब्रँड दिलेला असल्यामुळे सांगली महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून तयार झालेल्या खताची सुद्धा एक चांगली क्वालिटी असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे शहरातील आणि शहराच्या बाहेरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हे आमचं खत आपल्या शेतामध्ये वापरून बघावं आणि त्याच्यामध्ये होणारा आपला नफा हा तपासून घ्यावा. आम्ही नक्की सांगतो की हे आमचं खत हे इतर कोणत्याही खतापेक्षा चांगलं आहे. ह्या हरित ब्रँडमुळे आमच्याकडे एक नॅशनल लेवलची एक कंपनी पण आले आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला खत मागणी केलेली आहे. त्यांचा प्रस्तावही आम्ही विचाराधीन आहे. त्यामुळे त्यांनाही आम्ही ह्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेत आहे. शहरामध्ये जवळपास 1200 अपार्टमेंट आणि मोठ्या वस्ती असणारं लेआउट्स आहे. ह्या सर्व ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छतेचे कर्मचारी पोहोचलेले आहेत. ह्या सर्व अपार्टमेंट्सना आणि ह्या सर्व मोठे बंगले असणारे जे काही लेआउट्स आहेत त्या सर्वांना भेट दिल्यानंतर आम्ही सर्वांना सूचित केलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या घरामध्ये तयार होणारा कचरा आणि त्यांच्या परिसरामध्ये होणारा कचरा ह्याचं कंपोस्टिंग हे त्यांनी करायचं आहे. त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये आणि घरामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यासाठी एक कंपोस्ट युनिट घ्यावं. त्याच्यामध्ये एक डबा घ्यावा आणि त्या डब्यामध्ये हे सर्व योग्य सायंटिफिकली कंपोस्टिंग करून घ्यावं. याच्यानंतर महानगरपालिका हा कचरा महानगरपालिका घेणार नाही. त्याची एक मुदत आम्ही त्यांना दिली. 1 जूनपासून आम्ही हा कचरा उठाव करायचा नाही असं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं अनेक सोसायट्या ह्याच्यासाठी तयार होत आहेत. अनेक कंपन्यासुद्धा, अनेक बंगलेवालेसुद्धा, बंगला मालकसुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की या मोहिमेमध्ये लोकांनी सहभाग द्यावा. आपला कचरा, आपल्या घरातला कचरा आपल्या घरामध्येच एखादं छोटंसं कंपोस्टिंगचं भांडं घ्यावं आणि त्याच्यात ठेवावं. त्याच्यासाठी एक कल्चर मिळतं किंवा त्याला औषध मिळतं. ते मारल्यानंतर त्याचा वासही येणार नाही आणि त्या खतापासून तुम्हाला महिन्याभरामध्ये सुद्धा फार चांगल्या प्रकारे पैसा सुद्धा मिळू शकतो.
अशी ही संकल्पना आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा. ऑगस्ट ह्या 3 महिन्यामध्ये कोणत्या तरी महिन्यामध्ये आपल्याला निवडणूक सांगली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. याची आचारसंहिता लागण्याचे काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या स्तरावरती, प्रशासकीय स्तरावरती आम्ही आमचं नियोजन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये मतदार याद्याचं फोड करणे, वॉर्डनिहाय फोड करणे ही प्रक्रिया आम्ही जवळपास पूर्ण केलेली आहे. त्याबरोबर आता मतदान केंद्रांची तपासणी हे सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. मतदार यादीमध्ये जी काही 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आम्ही एक मोहीम घेतली होती, त्याच्यामध्ये फार चांगला लोकांनी सपोर्ट केला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 8,000 नोंदणी फॉर्म आलेले आहेत आमच्याकडे, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध प्रकारचे 6 नंबरचे, 7 नंबरचे, 8 आणि 8चे जवळपास 8,000 अर्ज आलेले आहेत. एक चांगल्या प्रकारचं साईन आहे, एक चांगल्या प्रकारचं चिन्ह आहे की लोकांच्या मध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सहभागी होण्याच्या हेतूनं लोक काम करत आहेत. तर ही प्रक्रिया आम्ही आता बऱ्यापैकी स्पीडअप केलेली आहे. काही इलेक्शनच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे कॅमेरे लागतात, आम्हाला CCTV लागतं किंवा मनुष्यबळ लागतं, कॉम्प्युटर लागतात. याच्यासाठी आम्ही एक सेल तयार करून तो टेंडर्स त्याचे पब्लिश करून आताच ठेवतो आहे, म्हणजे जेणेकरून आचारसंहिता लागल्यानंतर फक्त निवडणुकीच्या प्रक्रियेवरती जास्तीत जास्त लक्ष राहावं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं, आणि आचारसंहिता भंगाच्या केसेस होणार नाहीत याच्या अनुषंगानं काम करण्याच्या हेतून त्यांचं लक्ष राहावं, ह्या हेतूनं काही प्रक्रिया आम्ही अगोदरच तयार करून ठेवतो.